दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। रायगड जिल्ह्यासह महाडमध्ये पावसाचा कहर सुरूच आहे। काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते। रात्री काहीसा पावसाचा विसावा मिळाल्यानंतर पुन्हा सकाळी महाड तालुक्यातील शिवतर भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। या पावसामुळे कुंभे शिवतर गावातील स्मशानभूमी पूर्णपणे वाहून गेली आहे। अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबे शिवतर, आंबेनळी, सह्याद्रीवाडी या गावांचा महाड तालुक्याशी संपर्क तुटला होता। शिवतर विभागातील नागरिक सध्या मोठ्या प्रमाणात भीतीच्या सावटाखाली आहेत। मुसळधार पावसामुळे घरे व शेतांमध्ये पाणी शिरण्याचा धोका कायम आहे। आंबे शिवतर ग्रामस्थांनी नवीन पुलाची मागणी प्रशासनाकडे केली आहे, कारण वारंवार मुसळधार पावसामुळे या भागातील संपर्क मार्ग खंडित होतो आणि नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर झाली आहे। पूरस्थिती व ढगफुटी सदृश्य पावसामुळे ग्रामीण भागात नुकसान मोठ्या प्रमाणात होत असून प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। विभागामध्ये ढगफुटीचं वातावरण झालेलं आहे, ढगफुटी झालेली आहे, त्यामुळे आमच्या कुंभे शिवतर गावाला फार मोठा धोका निर्माण झालेला आहे। तरी सुद्धा या ठिकाणी आमची स्मशानभूमी ही पहिल्याच उसळ्यामध्ये इथून गेलेली आहे। त्यानंतर माजी सरपंच भाऊ परशुराम साळुंके यांच्या शेतीमध्ये सुद्धा नदीचं पात्र तयार झालेलं आहे। तरी याकडे प्रशासनाने गडबडून जागा होऊन लक्ष दिले पाहिजे। या ठिकाणी संरक्षण भिंतीची फार मोठी आवश्यकता आहे। त्यानंतर तसं बघितलं तर शिवतर विभागामध्ये आमच्या आंबे शिवतर एक गाव आहे, त्या ठिकाणी सुद्धा एक ब्रिज आहे, त्या ब्रिजवरनं फुल मोठा पाण्याचा प्रवाह चालू आहे। तरी तो सुद्धा भविष्य काळासाठी उचलून पाहिजे, नाहीतर त्यांचाही संपर्क तुटण्याची शक्यता आहे, असे या ठिकाणी मी प्रशासनाला सांगू इच्छितो आणि प्रशासनाने त्याच्याकडे अगदी गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे। लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कुमार जैन, अलिबाग। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।